2 दिवस घरात कमी जेवू लागला. बायको म्हणली, कमी काय जेवताय? म्हटलं, त्यांनी जेवायला बोलवलंय. धन्य धन्य तुझी, धन्य तुझी. अरे पोट दिलंय देवाने, काय जेवढं खायचं तेवढं खा, नाही का? अहो माझ्याकडे माणसं आहेत अशी. आम्ही जुन्नरला गेलो होतो उत्सवाला. एक आमच्याबरोबर म्हणजे जाताना उत्सवाला 10-15-20 माणसं असतातच. त्याच्यातलं एक होता, त्याने अशा जिलेब्या तुम्हाला सांगू आणि भजी आणून ठेवली. आम्ही आपलं काय 2-4 घेतली, खाल्ली. त्याचं नाव आबा होतं. म्हटलं, आबा हं आबा किती कढी खावी? 56 कढी खाल्ली, 56. आणि पुन्हा त्याच्या बरोबरीने भजी तेवढी. काय मग शेवटी उठताना म्हणाला, जरा खाली चरा, जरा एक सोडा घेऊ जिरण्याकरता. नाही, माझं म्हणणं आता हे एवढ्याकरता बोलवायचं का? पण मला त्या माणसाचं अजून आठवण होतं, हे काही कमी आहे. अहो त्याने जर खाल्लं नसतं तर आज 50 वर्षानंतर मी त्याचा उल्लेख प्रवचनात केला नसता. हाही सुद्धा जास्ती खाण्याचा, आणि जास्ती खाल्ल्याशिवाय पेपरमध्ये नाव सुद्धा छापून येत नाही. अहो वेगळ्या मार्गाने प्रसिद्धी आहेच ना. नाही, वस्तुस्थिती आहे ती सांगितली तुम्हाला मी. तसं वैराग्य शब्दाचा अर्थ एवढाच आहे, जे पाहिजे तेवढं. काही कोणी काही नाही म्हणत नाही. आलं का लक्षात? धनसंचय सुद्धा अमकं सुद्धा जेवढं असायला पाहिजे तेवढं, जे असायला पाहिजे ते कायदेशीर असेल ते किती असा ना. आता हे अब्जादी 10,000 कोटी ना अमके कोटी, ते काही सगळे दाखवलेलेच आहे, टॅक्स भरताय, ठीक आहे ना, कोण नाही म्हणतो. माझं बोलणं कळलं का? तसं या ठिकाणी म्हणतायत महाराज, यश, श्री, वैराग्य, औदार्य आपल्याकडे असताना देण्याची सुद्धा ताकद लागते. सगळ्यांना देता येत नाही, दान करता येत नाही सगळ्यांना. चांगल्या कामाकरता द्या म्हटलं तरी माणसं देत नाहीत. हा आमचा आयुष्यातला अनुभव आहे. नाही देत माणसं, नाही देत. लग्नात जाताना आहेरसुद्धा मोठा घेऊन जातील, कारण दुसऱ्यावर कडी करायची आहे. दागिने सुद्धा मुद्दाम कळायला पाहिजे आम्ही काही कमी नाही. नाही नाही, औदार्य असं असावं. नड आहे ती द्यावं, आवडीने द्यावं. देव कमी पडत नाही, माझ्या आयुष्यातला अनुभव आहे. आलं का लक्षात? औदार्य हा देवाचा गुण आहे. दुसऱ्याकडे नसेल तर त्याला 2 पैसे देणं, सत्कार्याकरता आपण दान करणं, हे सुद्धा औदार्य असायला पाहिजे. ते नसेल तर नाही होत, माणसाच्या हातून नाही होत. त्या घागरीवर नाग होऊन बसतो. कळलं का? त्या पैशाच्या घागरीवर नाग होऊन बसतो. जाऊ द्या पुढे. यश, श्री, वैराग्य, औदार्य, ज्ञान. ज्ञान हा तर मोठा गुण आहे. ज्ञाना देव तू कैवल्यम. श्रेष्ठ काय आहे तर ज्ञान आहे. ज्ञानापेक्षा जगतामध्ये काय काहीही श्रेष्ठ नाही. ज्ञाना देव तू कैवल्यम. यश, श्री, वैराग्य, औदार्य, ज्ञान. ऐश्वर्य, कोणाच्या ऐश्वर्याचा उगीच बघून हेवा करू नका. प्रभूने दिलंय त्याला ऐश्वर्य, तो बघतोय. तुमच्या पोटात दुखायचं काय गरज आहे? माझं म्हणणं कळलं का? काही काही माणसांना उपजतच देवाने ऐश्वर्य दिलं असतं. त्यांनी साधा कपडा जरी घातला ना तर त्याच्या अंगावर तो कितीतरी लाख मोलाचा दिसतो, आणि कोणी लाखाचा घातला तर त्याच्या अंगावर खाकच दिसतं. काही काही भाग्यवान बायका अशा असतात. मी तसं काही तुम्हाला नावं ठेवत नाही. प्युअर सोन्याचं घाला, पण तिच्या अंगात इतका क्षार असतो की ती बांगडी पिवळी नाही तर पितळेसारखी होते. पितळेसारखी बांगडी दिसते. मग तो म्हणतो तुझ्या बापाने दिलं, टच लावून बघा. बरोबर आहे, 100. मग असे काय झालं? ते म्हणले आता अंगातला गुण. कळलं तुम्हाला? धन्यवाद. आणि एखादा साधा जरी घातला तर ऐश्वर्य देवाने असं दिलेलं असतं की बस बघितल्यावर खुश माणसं होऊन जातात. काही नाही, साधं साधं. पण त्याला प्रभूने दिलेलं ऐश्वर्य इतकं आहे, उपजतच, की नुसतं बघितलं की माणसं समाधान पावतात. यश, श्री, वैराग्य, औदार्य, ज्ञान, ऐश्वर्य, हे 6 गुण असे गोंडे तुझ्या घोंगड्याला. आणि आमच्या गोंड्याला कंजूसपणा.
चोरी करणं, बरोबर का, दुसराचा द्वेष मत्सर करणं, काय सुंदर गोंडे आहेत नाही काय. हां, एखादी बाई चांगली साडी नेसून आली तरी आनंद बघावा ना. नेसायला काय झालं, नवरा कसं कमवतं आम्हाला माहिती आहे, आता तुला काय करायचं आहे. गोंडे कळले का तुमच्या घोंगड्याचे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, देवा तुझ्या घोंगड्याला इतके यश श्री हे षडगुण, षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. काना तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हास का दिली वांगली रे. पुढचा ऐका आता. काम कर्मा विद्या त्रिगुण पंचभूताने विणरी रे. षडगुणाचे गोंडे सच्चिदानंद मिळून काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतांनी विणली रे. आमची कशी आहे, काम कर्म अविद्या सत्वगुण रजगुण तमगुण पंचभूताने पृथ्वी आप तेज वायू आकाश रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरलेले अशी आमची घोंगडी. काय देवा काय म्हणावं. एक दिवस जर आंघोळ केली नाही तर माणसं जवळ बसत नाहीत. तुम्ही तिथे बसता म्हणून तुम्हाला अनुभव असेल. एखादा असं येऊन बसतं शेजारी की असं वाटतं प्रवचन केव्हा लवकर संपतंय. नाही नाही, त्याला इलाज नाही आहे. हां, शरीरातून जे काही बाहेर पडतं तुम्ही माणसं जवळ काय येतात, लक्स मोती. मग शॅम्पू लावून केस बीज होणं म्हणजे हे काय आहे. अहो तुम्हाला एवढं करून पुन्हा बाहेर पडे तोपर्यंत घाम आहेच. माझं म्हणणं कळलं का. बाहेर पडे तोपर्यंत घाम आहेच. म्हणजे कसे दिलेस बघ. काम कर्म अविद्या, पुन्हा काम आहे कर्म आहे, पुन्हा अविद्या आहे, पुन्हा अज्ञान आहे. बरं का. काय आहे ते कळतच नाही. जाऊ द्या, काय आहे ते न कळू द्या, पण तुमच्यातला देव तरी कळावं का नाही, तोही कळत नाही म्हणून नाही म्हणतो. काम कर्म अविद्या त्रिगुण सत्वगुण रजगुण तमगुण पंचभूताने विणली रे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचभूत, हे त्याच्यातलं सगळे गुण आपल्यात आहेत. पृथ्वी, पाणी सुटतं आप, डोळ्यातून तेज, वायू, पोटामध्ये पोकळी आकाश. हां, मग पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमाभूत तुझ्याजवळ आहेत. पंचमाभूताने विणली रे. आणि पुन्हा रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. किती बाहेरच्या देहाला सोळं लाव, पण पोटात आहे ते आहेच. माझं बोलणं कळलं ना. घाण आहे ना का नाही म्हणता. काय म्हणता नाही. हे मी म्हणत नाही आहे, ज्ञानोबाराय सांगतायत. तुझी घोंगडी कशी ना आमची कशी. कळलं का तुम्हाला. रक्त रेत दुर्गंधी जंतू. म्हणून आपल्याला अंग स्वच्छ ठेवावं लागतं, पावडर लावावी लागते. बरोबर आहे ना. सगळं स्प्रे बी मारावा लागतो. असं बाहेर जाताना की माणसाने म्हटलं पाहिजे नाहीतर कळलं का. हां, हे मी कोणाचं वर्णन करत नाही, इथे सांगितलेलं करते. तुझी कशी ना आमची कशी. तुझी कशी, तुझा सगळा सुवासच. नाही नाही लक्षात आला. भगवंताचा वास जो तुमच्यात आहे तो वास सोडून बाकी एकच सुवास, एकच दर्शन, ते सुदर्शन. एकच एकच. आणि तुझा वास असल्या कारणाने हां, मग अंगळे स्वच्छ कपडे बिपडे घातले. हां, म्हणून रोजच्या रोज कपडे बदलणं. शरीराच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून. पण गंमत सांगतो, कितीही बदला पण घाण झाल्याशिवाय राहत नाही. हे आमच्या शरीराचा गुण. आमची घोंगडी कशी आहे, ही अशी आहे. हां, नरकमुताने भरली रे. हे सगळं भरलेलंच आहे. षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे.
जन्माला येणे, असणे, वाढणे, बदल होणे, नाश पावणे, मरण, अशा 6 विकारांनी. किती? जन्माला येणे, असणे, वाढणे, बदल होणे, नाश पावणे, मरण होणे. हे काय आहे? काय म्हटलेत बघा, षड्विकार आहेत. जन्माला येणं, तुम्ही म्हणाल हा विकार. हो, अहो जन्माला येणं म्हणून भानगडी. जन्मालाच नाही आलं तर भानगडी आहेत का? म्हणून जन्माला येणं हा पहिला विकार. काय म्हणतायत मग? जन्माला येणं, असणं. जन्माला येणं हा एक विकार. असणं हा सुद्धा विकारच आहे की. काही काय माणसाला तुमच्या असण्याने दुःख होतं. माझं म्हणणं कळलं? आणि अजून पुढे जाऊन सांगू का, जास्ती जगल्यावर सुद्धा आपलं असणं आपल्याला त्रासदायक होतं. होतं ना का नाही? काय 90त गेले, 93त गेल्यात, हात उजत नाही, लघवीला झालेली करत नाही. ज्यांच्याकरता लाखो रुपयाच्या कोट्यावधीच्या इस्टेट ठेवल्या ते पोरं अंगावरून जातात पण बघत नाहीत. जन्म, असणं, वाढणे. बरोबर आहे का? हे बघा, एक सांगू का, बालपणाचा काळ सुखाचा आणि वाढू लागता ना तसं त्याबरोबर दुःखही वाढतं. आता लहान मुलं असतं की नाही, त्याला काहीच भानगड नाही, सगळं आई करते. नुंगंटीने दबावं, मुतलेलं तिने काढावा, कपडे तिने काढावं, काही करावं लागत नाही, अंगावर पाचते, काही भानगड नाही. पण वाढलं, नाव टाका शाळेत, घाला 20-25 हजार, फी भरा 1 लाख. कळलं का तुम्हाला? झालं. मग जसं जसं वाढत गेलं तसा बापाचा प्रॉव्हिडंट फंड रिकामा होत गेला. काय वाढणं तरी, त्यातल्या त्यात अजून मुलगी. आता हिचं कसं व्हायचं? नवरा कसा मिळायचा? त्यांनी जर अजून काही मागितलं तर काय द्यायचं? अवघड. वाढणं. कळलं का तुम्हाला? मी काय सांगितलं? जन्म, असणं, वाढणं, बदल होणं. आता बघा ना, हा रोजचा जो बदल आहे तो सुद्धा त्रासदायकच आहे की. तुमच्यात किती बदल झाला बघा. पहिल्यांदा मग रांगत होता, मग चालू लागला, चालू लागल्यावर पडू लागला, पडता पडता शाळेत जाऊ लागला, मग अभ्यासाचा बदल झाला, मग नोकरीचा बदल झाला, बायको आली, सगळा बदल झाला. ती तुमच्या अगोदर गेली तरी बदल झाला आणि तुमच्या नंतर गेली तरी बदल झाला. नाही कळलं? किती बदल? एक का बदल? आता ते तुम्हालाही लागून घ्या, बायकोला म्हणजे तुम्हालाही आलं, निराळ काही सांगायची गरज नाही, दोघालाही आलं. नाश पावणे, मरणे. एखादी गोष्ट नाश पावली तर किती दुःख असतं. नाही, शरीराचा भाग सोडून द्या, एखादा कप फुटला तरी किती दुःख असतं, नाही का? नवीन अगदी सेट आणावा, उत्कृष्ट सेट, की अगदी असं असतं मांडून ठेवलेला समजा, आणि त्याच्यातलं एक भांड पडावं. हा 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 हा. आम्ही त्यातलेच आहोत. आमच्या घरात सुद्धा अगदी आम्ही गेलो नाही बाहेर फिरायला, असा सेट आणला काय, त्याच्यातलं एक भांडं फुटलं ना, काय तुम्हाला सांगू, घरातलं कोणी गेल्यासारखं मला तरी दुःख झालं. ते मोठं भांडं होतं कालवण बिंडवण घेण्याचं. मग मी बघितलं, अरे म्हटलं ते मोठं भांडं कुठे? म्हणजे काय, कोणाला माहीत. आम्ही ओळखलं, गेलं. मग मी विचार केला, एवढ्या काळ आपण टिकून धरलं, आता गेलं. ते म्हणले गेलं तर गेलं, जाणं हे सुद्धा दुःख आहे. कब्बशी गेली तर एवढं दुःख. नाही कळलं? हां, का कब गेला तर एवढं दुःख, आणि मग बशी गेली तर किती गल्लं. आसनच काढलं. ज्याच्यावर बशी नाही तर ती जर खालची निघून गेली तर पुढचं कशावर बशी. पण तुम्हाला माहिती नाही आहे, कपाचं महत्त्वच नाही, सगळं बशांचं महत्त्व आहे. तुम्हाला बिलकुल माहिती नाही, मी सांगितल्यावर तुमच्या लक्षात येईल. कप आणि बशी आहे ना, मागे सांगितलं असेल,
बशा अशा ठेवतात, ते स्टँड असतं ना कप बशीचं, बशा अशा, आणि कप जो आहे ना ते हुकला असा अडकवतात, कानाला धरून त्याला अडकवायचा. आपली अवस्था अशीच आहे. अमासी का दिली वांगली रे. अडकवल्यावर कधी बायको धरते तर कधी कार्ट धरतं, तर कधी सून धरते, तर कधी नातवंड धरतात, कधी पोर, ते कप असतो. आणि त्याला असा धरायचा, हिला अशी धरायची. कशी धरायची बशी? 5 बोटं लावून आणि ह्याला कानाला धरून केव्हाही पिरगळायचा. हिला काही करायची अक्कल नव्हती, ती सुद्धा शिकवते. मी तुम्हाला पहिला साकून म्हणतो, पण तुमचं डोकं याचं. ही शिकलेली गबंभन रस तळ. माझं म्हणणं कळलं? अवस्था अशी आहे. अमासी का दिली तर काय म्हणावं आम्ही? वांगली रे षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विनली रे. आणि एक नाही, नवा ठाई फाटोनी गेली तित्वा मासी दिधली रे. कधी हे गळते तर कधी हे गळते तर कधी काय गळते, काही सांगता येत नाही. 9 ठिकाणी फाटलेलं घोंगडं दिलं तू आम्हाला. देवा काय रे हे केलंस? हां हां, म्हणून काही नाही काहीतरी भानगडीत असते. कधी शिंकता नाकातूनच पांडी येते, कधी काय येते, काय काय काय. अहो बसता बसता सुद्धा काही काही वेळेला येतो. म्हणजे तुम्हाला शिंकरायलाच नको, असं गंधार लागते नळाचा कॉक सोडल्यासारखं. मी म्हटली काय भानगड आहे? नाही म्हणली तुम्हाला सर्दी जास्त झाली आहे. बरं, काय अवघड आहे सगळं. नवा ठाई ती फाटोनी गेली. 9 ठिकाणी फाटलेलं तुझं घोंगडं आम्हाला दिलंस. आम्हाला काय कानवा, तुला काय म्हणावं रे? हां, तुझी कशी सुंदर आणि आमचे असे फाटकं. म्हणून पुढे म्हणाले, नया नवा ती त्वा महासी दिदली रे. पण आमचं भाग्य थोर. ऋषीमुनी धाता मुखी नाम गाता संध्या वृत्ती मुरली रे. बाप रुक्मा देवी वरु विठ्ठले तत्पदी वृत्ती मुरली रे. जाऊ दे म्हणाले. शेवटी आम्ही असे दुःखात होतो, पण ऋषीमुनी भेटले, संत मायबाप भेटले. ते म्हणाले जाऊ दे ना, एवढी तुला घोंगडी फाटकी दिली तरी हरकत नाही ना, पण तुझं घोंगडं चालत चालत महिमावर प्रवचनाला आलं ना, ते घोंगडं होतं म्हणून आलं ना. भाग्यमान तुझ्या घोंगड्याचं, कशाला वाईट म्हणतोस? ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता. आणि शेवटी एक महत्त्वाचं सांगतो, किती घोंगडं घाण असू दे, पण परमात्मा शेवटी वस्तीला तुमच्या हृदयातच येतो. आणखीन काय पाहिजे? अरे देवा, तुला जर प्रगट व्हायचं असेल तर पात करतायत त्यांना विचारा. माझ्यासारख्या माणसाची कशाला साक्ष करता देव आहे का नाही? हां, खऱ्या अर्थाने ज्यांनी बघितलंय त्यांची साक्ष काढा. हा, आणि जो बघितलं ना तो साक्षीदार असतो. माझं बोलणं कळलं का? तुम्ही म्हणाल तुम्हाला दिसलाय का न दिसलाय, चर्चेचा विषय मी कधीच करत नाही. पण ज्या अर्थी ज्ञानोबाराने दिसलाय त्या अर्थी तो आहे निश्चित. दिसला का न दिसला याच्याबद्दल चर्चा करायची नाही. पण आयुष्यभर सेवा केल्यानंतर एक दिवस दर्शन दिल्याशिवाय राहत नाही, हेही वास्तव्य आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा सांगतो, म्हणजे आपली पावलं तशीच पडतील. गीतेमध्ये असं सांगितलंय की अंतकाळाच्या वेळेला माझं स्मरण कर. पण अंतकाळाच्या वेळेला अशी परिस्थिती असते, वात पित्त कफ यांचा असर असतो. त्यावेळेला कसं स्मरण व्हावं? शक्य आहे? शक्य आहे का? बिलकुल शक्य नाही. वात पित्त कफ यांचा असर असतो, कसं स्मरण होणार? तेव्हा अर्जुन म्हणाला, तू सांगतोस ते बरोबर आहे, पण मला अवघड वाटतंय प्रॅक्टिकली. देव काय म्हणाले माहिती आहे का? फार सुंदर म्हणाले. ते म्हणाले, अरे अर्जुना, काळजी करू नकोस, आयुष्यभर तू माझं स्मरण कर. तुझ्या अंतकाळाच्या वेळेला मी तुझं स्मरण करून तुला दर्शन देईन. ही प्रवचन म्हणजे त्या दृष्टीने वाटचाल आहे. ही प्रवचन म्हणजे त्या दृष्टीने वाटचाल आहे. आयुष्यभर तू माझं स्मरण कर. शेवटी तू स्मरण कर, नाही तर नको करूस.
मी तुझ्या अंतकाळाच्या वेळेला तुझ्या समोर सगुण साकारून उभा राहीन, तुला दर्शन देईन. म्हणून हे स्मरण एवढ्या करता करायचं आहे. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. रोज नित्य स्मरण कर, प्रभू तुझं स्मरण करील येईल बघ. तू म्हणत होतास ना वात पित्त कफ, मला माहिती आहे याचा असर होतो, पण बघ तुझ्या समोर उभा राहिलो. हा गे पहा विटे उभा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा 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 विठ्ठल बरवाय, बरवाय सुख देणारा आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा बरवा अतिशय सुख देईल तुला. सर्वच माणसं सुख देतात असं नव्हे, जवळ येतात पण सुख देतात असं नव्हे. फार थोडी अशी आहेत की जे आपल्याला सुख देतात. एक सांगू, आपल्याकडून सुखाची अपेक्षा करतात पण आपल्याला सुख देणारे फार थोडे असतात. बघा ना, मुलं बाळं आपल्याकडून अपेक्षा करतात पण आपल्याला किती सुख देतात. आपल्याकडून सुखाची अपेक्षा आहे, पण एक लक्षात ठेवा, एक महत्वाचा मुद्दा सांगतो, त्यांनी आपल्याला सुख द्यावं हे विसरून जा. तुम्ही निरापेक्ष प्रेम करा आणि त्यांना सुख द्या, एक दिवस तुम्हालाही मिळत राहील. सुख द्यावं पण सुखाची अपेक्षा करू नये. माझं बोलणं कळलं का? सुख द्यावं पण त्यांनी मला सुख द्यावं ही अपेक्षा करू नकोस, करायची गरजही नाही. मिळून जाईल, मिळून जाईल. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सुख झाले ओ साजणी, बरं वाटलं, समाधान वाटलं. आणि मला शेवटी एकच मी सांगतो, सर्व सुखाकरताच आहे, सर्व समाधानाकरताच आहे. ते नाही भेटलं तर बाकीचं सगळं व्यर्थ आहे. काय म्हटलं मी? ते जर भेटलं नाही तर जीवन व्यर्थ आहे, काही त्या जीवनामध्ये अर्थ नाही. सुख भेटतंय म्हणून, तुम्हाला भेटतंय म्हणून तुम्ही येताय. माझं बोलणं कळलं का? तुम्हाला भेटतं म्हणून, आणि मलाही सांगताना बरं वाटतंय म्हणून मी येतोय. ज्या दिवशी वाटणार नाही त्या दिवशी येणार नाही. साधं सरळ गणित आहे. बरं वाटतंय म्हणून. अजून एक सांगू का? आयुष्याचं बरं वाटतंय म्हणून जगतोय, आणि ज्याला बरं वाटत नाही त्याच्यात रोज पेपरमध्ये यादी येते, आहे ना, अमक्याने आत्महत्या केली, अमक्याने आत्महत्या केली. याच बातम्या जास्ती. का? बरं वाटत नाही. का? बरं वाटत नाही. का? सुख नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, तो हा विठ्ठल बरवा. हा 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 माझ्यासमोर उभा आहे तो. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माझं अस्तित्व, हा तात्विक अर्थ सांगतो, माझं अस्तित्व ज्यांनी धारण करलंय असा जो माधव. माझं बोलणं कळलं का? काय? माझं अस्तित्व ज्यांनी धारण केलंय तोच हा माधव, तोच हा माधव. हा माधव दुसरा कोणी नाही, शब्द निराळे. माझं बोलणं कळलं का? राम तोच, कृष्ण तोच आणि हरी तोच. रमण रूपाने प्रकट होतो तेव्हा राम, कर्मरूपाने प्रसन्न पावतो तो कृष्ण, आणि शेवटी ऐक्यानंद तो हरी. राम कृष्ण हरी एकच, एकच सत्ता, एकच सत्ता, त्या त्या रूपाने प्रकट. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा तोच माधव बरवा. किती सुंदर सांगतायत. विठ्ठल बरवा तो. शब्द बदलले म्हणून तो बदलला नाही. काय? नावा अनेक पण व्यक्ती एक. घरात बाब्या म्हणतात, बाबड्या म्हणतात, नाही का? पण काही नावाने हाक मारली तरी व्यक्ती तीच आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पुढे अजून सांगतात, हा भेटला म्हणून सहज मानू नका. काही काही वेळेला आपल्याला गोष्टी जेव्हा सहज प्राप्त होतात तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला वाटत नाही. व्यवहार सांगू, ज्यांना पैसे सहज हातात आलेले असतात त्यांना पैशाचं महत्त्व कळत नाही, पण ज्यांनी कष्ट करून कमवलेले असतात त्यांना पैशाचं महत्त्व कळतं. हे नीट लक्षात घ्या. काय? बापाला जितकं पैशाचं महत्त्व कळतं त्या बापाने जे मुलाकरता ठेवलेलं असतं त्या मुलाला तितकं कळत नाही. माझं म्हणणं कळलं का? तसं सुख मिळालं पांडुरंगाच्या रूपाने, तुम्ही वारकरी झालात, पांडुरंगाचे भक्त झालात, म्हणून नीट लक्षात घ्या, ही साधी घटना नाही, बहुत सुकृताची जोडी.
कुठे आलो आपण? बहुत बहुत सुकृताची जोडी. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं तुमचं सुकृत आहे म्हणून तुम्हाला पांडुरंग भेटला. याचं म्हणण्याचा अर्थ कळला का? काय त्यांना म्हणायचंय? या देवापुढे काही कापाकापी नाही. अहो तुमचं आमचं त्याच्याकरता जमलं. तुम्ही सगळे तसे नाही. अहो तात्या बित्याने सगळ्यांनी गणपती पुढे माळा घातलेल्या आहेत सगळी मंडळी, बरं का? ह्या आप्पा बिप्पाने सगळ्यांनी माळा घातल्या. हां, आमचाही देव मोदकच खातो आणि गणपती बाप्पाही मोदकच खातो. नॉन व्हेजिटेरियन देव नाही. अहो देवामध्ये सुद्धा भाग झालेले आहेत, व्हेजिटेरियन देव आणि नॉन व्हेजिटेरियन देव. ह्याच्याबद्दल मी काही जास्ती बोलत नाही. कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीत. तुमच्या भावना अशाच जतन करा कापून. नाही, तुमच्या भावना तुम्ही अशाच जतन करा. अरे एका क्षणाचं आयुष्य फुकट मिळत नाही. देवाने एवढं आयुष्य दिलं तुम्हाला. हां, दुसऱ्याचं आयुष्य घेण्याचा अधिकार काय तुम्हाला कळत नाही. बहुत सुकृताची जोडी. केवढं तरी मोठं सुकृत आहे तुमचं की तुम्हाला ही विठ्ठल भक्ती भेटली. विठ्ठलाकडे येणं एक गंमत सांगतो. काही देव कडे आपल्याला जावं लागत नाही. कुलधर्म कुळाचाराने आलेले असतात. बरोबर आहे ना? कोणी म्हणतात आमचा खंडोबा, कोणी म्हणतात आमचा मसोबा, कोणी म्हणतात आमका तो, कोणी म्हणतात आमका हा. आता गणपतीतच गंमत बघा ना. कोणी म्हणतात दगडूशेठ पावतो, कोणी म्हणतात मुंबईचा सिद्धिविनायक पावतो, कोणी म्हणतात तो तिकडचा पावतो. आता नेमका गणपती कोणचा पावतो? किती गणपती झाले? माझं म्हणणं कळलं का? प्रत्येकाचं नाही नाही म्हणले आमचे वाडवडील त्या गणपतीला जात होते. बर, आमचे वाडवडील कुठे जात होते? त्या गणपतीला जात होते. आता हा गणपती का तो गणपती? तो देव का हा देव? महाराज म्हणाले पांडुरंगाची तुमची भेट होणी बहुत सुकृताची जोडी. साधन आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजाजी फळाशी आली, परमानंदू आजी मानसी. काय म्हणतायत? पूर्वजन्मी सुकृते थोर केली. तुम्ही म्हणाल पूर्वजन्म तुम्ही मानता का? मी म्हणेन मी काही बघितलं नाही, पण ज्या अर्थी ज्ञानोबारायांनी लिहिलंय त्या अर्थी नक्कीच असलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल जास्ती काय माहिती आहे? जास्ती एवढंच माहिती आहे, या जन्मी ज्या अर्थी वारकऱ्याच्या कुळात जन्म झालो, मागच्या जन्मी कोणातरी वारकऱ्याच्याच घरात असलं पाहिजे, एवढं मात्र नक्की. एक जे कृष्णमूर्तीचं वाक्य आहे, ते असं म्हणायचे, व्हॉट वी डू नाव इज द प्रॉडक्ट ऑफ द पास्ट. व्हॉट वी डू नाव इज द प्रॉडक्ट ऑफ द पास्ट. मग आत्ता आम्ही वारकरी आहोत, आत्ता आम्हाला ज्ञानेश्वरी आवडते, आत्ता आम्हाला गाथा आवडतो, आता आमचे महाराष्ट्र संत आम्हाला आवडतात, म्हणजे काहीतरी मागच्या जन्मीची पूर्वी असलीच पाहिजे. प्रॉडक्ट ऑफ द पास्ट. काहीतरी पास्ट आमचं चांगलं आहे आणि म्हणून प्रेझेंटही उत्तम आहे. आणि पुढचं सांगू का? फ्युचर माहिती नाही मला, पण प्रेझेंट जर पांडुरंगाच्या संगतीत असेल, ज्ञानोबा तुकोबाच्या संगतीत असेल, तर फ्युचर सुद्धा गॅरंटेड उत्तम होईल. कशाला भविष्य बघायला पाहिजे आणि कुंडली बघायला पाहिजे? काय काय बघायची गरज काय नाही का? आत्ता जर प्रेझेंट संत संगतीमध्ये आहे तर पुढचंही फ्युचर उत्तमच. म्हणून म्हणतात बहुत सुकृताची जोडी. हे बघा, हे संचित क्रियमान प्रारब्ध याच्यात माणसं खूप अडकलेली आहेत. एक मजा सांगतो. आमच्या तुकोबारायांनी वर्णन केलंय. ते म्हणले, तू माझे संचित, तूची पूर्व पुण्य, तू माझे प्राचीन पांडुरंगा. बरं का? नवरा बायकोचं भांडण झालं. भांडण झालं म्हणा, जा तुझ्या बापाकडे. 8-10 वर्ष झाली होती लग्नाला. जा तुझ्या बापाकडे. ते म्हणले अशी जाणार नाही. जेव्हा सोडून आली तेव्हा बाप सुटला. माझा बाप तूच, माझी आई तूच, माझा नवरा तूच, आणि हट्ट करणारा हटवादी पोरगही माझं तूच. म्हणून स्त्रीला अनंतकालची माता म्हणतात.
लहानपणी मुलाला सांभाळावं लागतं आणि म्हातारपणी नवऱ्याला सांभाळावं लागतं. त्याचे हट्ट पुरवावे लागतात. बरं का, गंमत बघितली ना? काय गंमत आहे या ठिकाणी? कोण कोण संचित? तू माझे संचित. नवरा तूच, बाप तूच, सर्व तूच, माझं पालन करणारा तूच. अजून सांगू का? मला सुख देणारा तूच आणि दुःख देणाराही तूच आहेस. खरं सांगू का? वडील भेटले नाही तर दुःख होत नाही, पण तुम्ही भेटला नाही ना, 1 मिनिट उशीर झाला तर मला बरं वाटत नाही. माझं बोलणं कळलं का? काय म्हटलं? लग्न झाल्यानंतर बायका वडिलांची वाट पाहत नाहीत, नवऱ्याची वाट पाहतात. अर्थात नवरा सुद्धा तसा असावा लागतो. नाही, आपलं तुम्ही समजून घ्या. माझ्या प्रवचनाला रोज येतं इतक्या वर्ष, म्हणजे सगळे चांगलेच आहात, वाट पाहण्यासारखे आहात, हे माझी खात्री आहे. काय? ही माझी खात्री आहे. हां, वाट लावणारे नाही. आलं का लक्षात? वाट लावणारा नवरा निराळा आणि ज्याची बाई वाट पाहते असा नवरा निराळा. तो न वारा, न वरलेला बरा. माझं म्हणणं कळलं का? न वरा शब्दाचा अर्थ न वरलेला बरा. आणि म्हणून या ठिकाणी म्हणताय, तू माझे संचित, तूची पूर्व पुण्य आणि तू माझे प्राचीन पांडुरंगा. सर्व माझं तूच आहेस, सर्व तूच आहेस. तुझी माझी गाठ बांधली होती म्हणून तुझ्याशी लग्न लागलं. आता वर्तनामध्ये तू माझा पती आहेस म्हणून तुझ्यावर दिवस काढते आणि माझं फ्युचरही तूच आहेस. व्यवहार सांगतो, निघून जरी गेलास माझ्या अगोदर तर माझी काळजी तूच करणार आहेस. म्हणून गंमत बघा, चुकीचं काही नाही. काही काही राग येतो. लग्न होण्याच्या पूर्वी मुलगा जर नोकरी करत असेल तर त्याच्यामध्ये नॉमिनेशन आईचं असतं किंवा बापाचं असतं. पण लग्न झाल्याबरोबर जेव्हा त्या ड्यू होतात तेव्हा तो नॉमिनेशन बदलतो आणि बायकोचं नाव घालतो. नॉमिनेशन केव्हा उपयोगी पडतं? फ्युचरमध्ये, नाही का? तो अगोदर गेला, मग हे माझे पैसे कुणाला द्यावेत, कुणाच्या नावाने नॉमिनेट करतो. मग मरणोत्तर सुद्धा काळजी करतो. मग प्राचीन, तू माझे प्राचीन, तू माझे प्रारब्ध सर्व, तू माझे संचित क्रियमान प्रारब्ध सर्व तूच. तसं पांडुरंगा मला कळलं. काय कळलं? तू माझे संचित, तूची पूर्व पुण्य, म्हणून बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठलाच्या ठिकाणी आवड जमणं, प्रगट होणं हे मोठं भाग्य आहे. म्हणून विठ्ठली आवडी. आवडी शब्दाबद्दल बोलतो. इच्छा आणि आवड हे 2 भाग आहेत. इच्छा शब्दाचा अर्थ असा आहे की दुसऱ्याकडे बघून जे निर्माण होते ती इच्छा, आणि स्वयं निर्मित आहे ती आवड, नाही का? काही काही मुलांना उपजतच गोड खाण्याची आवड असते. मग आपण त्याला म्हणतो ही ॲज ए स्वीट टूथ. काय? त्याला स्वभावताच गोड आवडतं. काही कायला गोड आवडतच नाही. मूळ आवड, माझं म्हणणं कळलं का? जी ओरिजिनल असते ती आवड. आलं का लक्षात? आता काही माणसं म्हणाले, आता मला प्यायची इच्छा झाली, म्हणजे येताना तेच पित्यालाच का? आईनी तेच बाजलं का? कोणीतरी नको तो भेटला आणि ती नको ती इच्छा प्रगट झाली. तसं नीट लक्षात घ्या. इच्छा ही दुसऱ्याकडे बघून आहे. का? शर्ट चांगला दिसतोय. नाही हो म्हणाले, परवा आमचा दोस्त आहे रे, त्यांनी घेतला आणि त्याने घेतला म्हणून आपल्याला आवडला म्हणून आपणही घेतला. इच्छा, इच्छा आणि आवड ही मूळ स्वभावता येते. आता माझ्या व्यक्तिगत मी सांगतो, मी आता दादा महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आलो. 150 वर्षाची परंपरा आहे म्हणून मी प्रवचन करतोय असं नव्हे. ते एक मूळ कारण आहे. त्या कुळामध्ये जन्माला आलो, पण जे करतोय ते केवळ कुळामध्ये जन्माला आलो म्हणून नाही, मला अंतःकरणापासून त्याची आवड आहे. अहो, कशाची चिंता नाही. आज 82 वर्षाचा आहे, सगळं मूळपासून समर्थ आहे, कशाची चिंता नाही आहे. काय दादा महाराज हे फलटण शेठचे इनामदार, कशाची चिंता आहे? काय नाही. आताच परवा राजांची भेट झाली.
आवडीने, प्रेमाने. कशा करता म्हटलं मी? पण एक दिवस जर प्रवचन केलं नाही तर बरं वाटत नाही. माझं बोलणं कळलं का? आमचे दादा महाराज, सद्गुरू दादा महाराज जाईतपर्यंत 15 दिवसापर्यंत प्रवचन करत होते. आणि त्यांची प्रवचनाची वेळ माहिती आहे का? ते सगळं संध्याकाळी त्यांनी कधी प्रवचन केलं नाही. सकाळी 8 वाजता प्रवचन. ज्याला इच्छा असेल तो येईल, नाही तर नाही येईल. ज्याला वाटेल तो येईल, नाही तर नाही येईल. 8 वाजता घरातलं कोणी असो, नाही तर 2 माणसं जरी असलो तरी गाथा उघडायचे, निरूपण करायचे, प्रवचन करायचे. आवड आवड आवड. तसं मलाही तुम्हाला कौतुकाने बोलायचं आहे. तुमच्यात आवड आहे म्हणून आत्तासुद्धा धावत पळत येत आहे. काही काही माणसं आत्ता येत आहेत, त्यांना माहिती आहे सुटायची वेळ झालेली आहे. काय 6:30 वाजायला जवळजवळ वाजलेच, तरी पण 2 शब्द का होईना कानावर पडतील ना. माझं म्हणणं कळलं का? नाही, आज हा इथला समुदाय बघून मी तुम्हाला खरंच साष्टांग दंडवत घालतो. ते तुम्हाला म्हणण्यापेक्षा तुमच्या ठिकाणी असणारी जी पांडुरंगाची आवड आहे, जी माऊलीची आवड आहे, त्याला शरण यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. अवघड आहे, अवघड आहे. एक सांगू का? चांगलं मिळतही नाही आणि चांगलं पचतही नाही. चांगलं पचतं का? इथले पुण्याचे पेढे चांगले आहेत तुमचे, पण एखादा खाल्ला ना जम्बो तरी पुष्कळ झाला, दुसरा नाही खाऊ. ज्ञानेश्वर महाराज हे जरी योग मार्गातून आले तरी सगुण उपासक होते. निर्गुण उपासनेतून आले आणि सगुण उपासनेमध्ये स्थित झाले. शेवटी निर्गुण हे असणं आहे आणि सगुण हे दिसणं आहे. निर्गुण हे असणं आहे आणि सगुण हे दिसणं आहे. आणि नुसतं असण्यात महत्त्व नाही, तर असणं जेव्हा दिसण्यातून किंवा कृतीतून प्रगट होईल तेव्हा त्या असण्याचा आनंद भोगता येतो. प्रेम असणं आणि प्रेम प्रगट होणं फार महत्त्वाचा भाग आहे. असणं हा एक भाग आहे आणि ते प्रेम प्रगट होणं हा भाग निराळा आहे. घराघरामध्ये आईचं आणि मुलाचं जमत असतं पुष्कळ वेळा, पण वडिलाचं तितकंसं जमत नाही. जमत नाही शब्दाचा अर्थ त्याचं प्रेम नाही असं मी कधीच म्हणणार नाही, कारण मी बाप आहे. घोटाळे होतात तिथे. आई सगळे लळे पुळवते, लाड करते, त्यामुळे मुलांना असं वाटतं की आईचं प्रेम जास्ती आहे. आणि आईवर कविता खूप लिहिल्या गेल्या, पण बापाला सगळेजण विसरून गेले. पण बापाचंही प्रेम अत्यंतिक असतं, किंबहुना आईपेक्षाही जास्ती म्हणेन मी, कारण मी बाप आहे, मला अनुभव आहे. साधं सुद्धा प्रेम नाही आहे हे बापाचं. आई आपल्या प्रेमाचं प्रगटीकरण करते म्हणून आई श्रेष्ठ आहे. बापाला आपलं प्रेम प्रगट करता येत नाही म्हणून मला वाटतं बाप कठोर आहे. म्हणून प्रगटीकरण महत्वाचं आहे. कशा करता सांगितलं मी? मग ती म्हणते जेवताना अगदी आल्याबरोबर अगदी अभ्यासाचंच नाव काढायला पाहिजे का? अभ्यास केलास का? शाळेत नीट गेला होतास का? अहो, हे प्रश्न विचारण्यापेक्षा जरा जवळ घ्या, त्याचं कौतुक करा, तब्येत कशी आहे विचारा, जरा प्रगट होऊ दे का. अगं माझ्यात तुझ्यापेक्षा जास्ती प्रेम आहे. अगं रुपया मोडताना मला असं वाटतं वाजवी रुपया मोडू नये, माझ्या बाळाकरता शिल्लक ठेवावा. अहो ते म्हणाले मला कळतं, पण त्याला कळलं पाहिजे ना. आणि त्याला तेव्हा कळेल जेव्हा ते प्रगट होईल तेव्हा. तसं अप्रगट रूप हे निर्गुण आहे आणि प्रगट रूप हे सगुण आहे. बरं का? अप्रगट रूपाने तुमच्या माझ्या हृदयामध्ये तो आहेच आहे, पण नुसता हृदयात असून उपयोग नाही. जो हृदयातला जो परमात्मा आहे तो साक्षात समोर विटेवर पाहणं, याच्याकरता माणसं आळंदीपासून, पैठणपासून, देहूपासून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, कर्नाटक, आंध्रपासून चालत येतात. काही विमानाने येतात, काही रेल्वेने येतात.
कशा करता म्हटलं मी? हो, की डोळ्यांनी बघावं, डोळे भरून या पाहिन तुझे रूप, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती आणि रुक्माईच्या पती सोयर्या. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून काल आपण, मी परवापासून सांगितलं की माऊलीच्या अभंगावर आपण बोलणार आहोत. काल जो अभंग घेतला तो रूप पाहता आलोचनी सुख झाले हो साजणी, या ज्ञानोबरायच्या पहिल्या अभंगापासून आपण सुरुवात केली. अरे बसून घे रे, जास्ती चर्चा करण्यापेक्षा बसून घे. त्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना बसा शुक्र. महत्वाचा भाग असा आहे की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, हे प्रत्यक्ष व्यक्त दर्शन आहे. पण पुढे कसा आहे तो, त्याच्या स्वरूपाचं वर्णन कळलं पाहिजे. एक भाग असा असतो रूप आणि स्वरूप, महत्वाचा भाग आहे. एक रूप आहे, एक स्वरूप आहे. डोळ्याला दिसते रूप, दिसतं ते रूप, आणि अनुभवाने कळतं ते स्वरूप. डोळ्याला दिसतं ते रूप आणि संगतीने अनुभवाने कळतं ते स्वरूप. एक मैत्रीण आली घरी, नवरा दिसायला चांगला होता, अपटूडेट होता. ती म्हणाली, काय ग भाग्यवान आहेस, काय तुला नवरा भेटलाय? ती म्हणली, एक दिवस हाताखाली काढून बघ त्याच्या, म्हणजे कळेल. नंबर 1चा खवीस आहे, दिसतो गोरा गोमटा, पण सतत मला तारेवरची कसरत करावी लागते. मग आता हे त्याचा स्वभाव, हे त्याचं स्वरूप आहे बरं का. स्वभाव हे त्याचं स्वरूप आहे. तसं सुंदरते धान उभे विटेवरी, हे त्याचं रूप आहे. ते रूप पाहून ज्ञानोबारायानं बरं वाटलं, हा त्यांनी आपला अनुभव प्रगट केला. पण त्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना काय म्हणाले? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण. काय म्हणतात ते बघा. सत्य, ज्ञान आणि अनंत, मोठे शब्द आहेत. सांगितल्यानंतर वाटेल की ही आपली अवस्थाच आहे जीवनाची, नाही का. काही काही शब्द असे आहेत की ते असतातच आपल्याजवळ, पण संतांच्या मुखातून, माऊलीच्या ज्ञानेश्वरीतून, अमृत अनुभवातून वाचल्याशिवाय कळत नाहीत. सत्य, ज्ञान आणि अनंत. जे सत्य आहे तेच ज्ञान आहे आणि तेच अनंत आहे. आता अमृतानुभव ऐकलेली माणसं आहेत माझी 7-7 वर्ष. गेली, मी चुकलो काहीतरी, मला सातपुत्याने करेक्ट केलं. ते म्हणले यंदाचं 34वं वर्ष आहे. मी काल 32 म्हटलं, ते म्हणले 34 वर्ष. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. गणपती बाप्पाची सेवा करते, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. वारकरी संप्रदाय आणि गाणपत्य संप्रदायाचे एकीकरण आहे. तसं द्वैत नाहीच आहे, फक्त आकारात ईश्वरी सत्तेचा फरक आहे. जो आकार ज्याला भावतो तो ते करतो. एखादा बाई बघितली किंवा पुरुष बघितल्यानंतर आपल्याला कळत नाही की यांनी तिच्यात काय पाहिलं किंवा तिने त्याच्यात काय पाहिलं. काय पाहिलंय आपल्याला कळत नाही, पण त्यांचा अनुभव निराळा असतो. माझं बोलणं कळलं का? त्यांचा अनुभव निराळा असतो. तसं ज्ञानोबारायाने पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन करताना म्हणाले, सत्य, ज्ञान आणि अनंत. सत्य, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. त्याच्या इतकं जीवनामध्ये दुसरं सत्य नाही. तो सगुण साकार झाल्यानंतर असत्य बोलला हे खरं आहे. माझं बोलणं कळलं का? गीता सांगणारा कृष्ण जेवढं खरं बोलतो तेवढंच खोटं सुद्धा वेळी प्रसंगी बोलतो. हा सत्य आणि असत्य हा जीवनाचा खेळ आहे. माझं बोलणं कळलं का? हे ग्राह्य धरलं पाहिजे. जीवनाचा हा खेळ आहे. कधी सत्य बोलावं लागतं, कधी चांगल्या करता असत्य बोलावं लागतं. वाईटा करता असत्य बोललं नाही, पण चांगल्या करता असत्य बोललं तरी चालतं.
मुलगा घरातच नव्हता. आल्याबरोबर विचारलं, काय ग, कुठे गेला तुझा? गंमत कळली का तुम्हाला? मुलगा चुकला ना की आईचा, आणि 5 चांगला झाला की बापाचा. काय गंमत? कुठे गेले बृहस्पती? नाही नाही म्हणले, आज 6 दिवस अभ्यासच करत होता, आत्ताच गेला, आलाच नव्हता. मग खोटं का बोलली? कारण नसताना. काय मुलगा हुशार होता, 80%च्या वर मार्क पडत होते, उगीच वाद नको म्हणून. तसं या ठिकाणी आता सत्य, कसा आहेस तू? सत्य. आता शब्द सांगतो, असत नव्हे ते सत नव्हे, सापेक्षक तुलना करायची नाही. काय हे बाबा महाराज आहेत, हे नव्हेत म्हणून हे बाबा महाराज आहेत असं आत्ता म्हणण्याची गरज नाही. जर मी प्रत्यक्ष इथे बसलोय तर हे नव्हे ते हे असं म्हणण्याची गरज काय? हे म्हणजे हेच, नाही का? हां, तुलना करायची गरज काय, सांगायची गरज काय? हे म्हणजे हेच, दुसरं काही नाही. तसं सत्य जे आहे, नीट लक्षात घ्या, जे सत, पुन्हा नीट सांगतो, सत सतत जे आहे ते, पुढे अजून जे सतत आहे, जे नित्य आहे, जे अखंड आहे, जे अविनाशी आहे. जे सत आहे ते कसं आहे? सतत आहे, अखंड आहे, अविनाशी आहे, कधीही नाश न पावणार आहे, अखंड अविनाशी. मला सांगा, तुम्ही देव आहे ही प्रतीती किती वेळ धरून ठेवली, पण देवाने तुम्हाला केव्हा सोडलं? आहे म्हटलं तरी धरून ठेवलंय, आणि नाही म्हटलं तरी धरून ठेवलंय. इतकं सतत आहे आणि इतका सत्य आहे. असत नव्हे ते सत नव्हे, सतच. सतच. सच्चिदानंद पदाचं विवरण करताना मी इथे ओवी सांगितली होती, सद तेच चिद, चिद तेच आनंद, स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वद सच्चिदानंद. जे सद आहे ते चिद आहे, आणि चिद आहे तेच आनंद आहे. तसे इथे सांगतात, जे सत आहे म्हणजे जी सत्ता आहे, जी सत्ता आहे तेच ज्ञान आहे. हे बघा, म्हणून ज्ञानाचा दुसरा अर्थ एक शब्द बोलला म्हणजे कळेल, ज्ञान ईश्वर, ज्ञान देव. काय शब्द कॉम्बिनेशन कसा आला? ज्ञान ईश्वर, ज्ञान देव. म्हणजे ज्ञानच देव आणि ज्ञानच ईश्वर. हा एवढा महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला म्हणजे मग पुन्हा घोटाळा होण्याचं कारण नाही. आपल्याला काय माहिती आहे? कॉलेजमध्ये जाऊन मिळतं ते ज्ञान, शाळेमध्ये जाऊन मिळतं ते ज्ञान, गुरुच्या समोर पाठ्यपुस्तक घेऊन बसतो ते ज्ञान. नवे नवे ते ज्ञान नाही, ती माहिती आहे. गुरुनी जी माहिती वाचून तयार केली ती तुमच्याकडे दिली. इन्फॉर्मेशन इज नॉट विजडम. माझं म्हणणं कळलं का? बाहेरून आपण माहिती जमा करतो आणि आतून जे प्रगट होतं ते खरं ज्ञान आहे. आपण ज्ञान म्हणतो, भूगोलाचं ज्ञान, इतिहासाचं ज्ञान. हे काय आहे? हे ज्ञान बाहेरून जमा केलेलं आहे, आतून नाही. मला एक सांगा, बाहेरच्या वस्तूचं ज्ञान तुम्ही मिळवलं, पण ते ज्ञान मिळवण्याकरता ओरिजिनल ज्ञान कुठून आलं? तुमच्याजवळ होतंच ना, का नव्हतं? ते ज्ञान तुमच्याजवळ होतंच का नाही? म्हणजे ज्ञान होतं म्हणून ज्ञान झालं. एवढं जर नीट लक्षात आलं तर माझ्या शब्दाचा अर्थ कळेल, नाही का? हे बघा, केळ आहे, पण केळात चाखण्याची जी रुची आहे ती तुमच्या जिभेत आहे. ती जर रुची जिभेत नसेल तर तुम्ही म्हणाल काय खाल्लं ते कळलं नाही. एवढं नीट लक्षात घ्या. ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे. खारट कळतं. अहो, लहान मूल सुद्धा योग्य पद्धतीचं घातलं तर असं करतं, मीठ जास्त आलं तर थुतू करतं, तिखट झालं तर रडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्याच्या जिभेमध्ये सुद्धा ओरिजिनल रुची परमात्म्याने घातलेली आहेच. तसं जे ओरिजिनल आहे त्या ज्ञानाबद्दल आम्ही बोलतोय. इतक्या दिवस ऐकताय म्हणजे तुम्हाला माझा शब्द पाठ झालेला असेल. सत्ता मात्र ज्ञान, सत्ताच मात्र, दुसरं कोणचं नाही. काय म्हटलं मी? ज्ञान आणि सत्ता, ज्ञान आणि देव, ज्ञान आणि ईश्वर हे दोन नाही, दोन्ही एकच आहेत.
म्हणून जे सत आहे तेच ज्ञान आहे. आठवण करून देण्याकरता बोलतो, त्याच्यावर विवरण करणार नाही. ते म्हणाल सत्ता मात्र ज्ञान का म्हणता, कारण अजून दोन ज्ञान आहेत, एक गुणमय ज्ञान आहे आणि एक वृत्ती ज्ञान आहे. आठवण करून देण्याकरता 7 वर्ष अमृतानुभव सांगितल्यानंतर हे धडे पाठ झालेले पाहिजेत, पण आठवण करून देणं महत्वाचं आहे. एक गुणमय ज्ञान आहे. गुणमय ज्ञान शब्दाचा अर्थ त्या गुणाचं ज्ञान. माझं म्हणणं कळलं का? सर आले, बर मास्तर छान आहे, काय काय शिकवता? नाही म्हणाले, मी गणिताचा मास्तर आहे, इतिहासाचा नाही. म्हणजे गणित शिकवणं एवढाच त्याचा गुण आहे, मास्तर जरी असला तरी. भूगोल निराळा. माझं म्हणणं कळलं? सतार वाजवणारा निराळा. सतार वाजवणं हा त्याचा गुण आहे आणि तो गुण त्याच्यात आहे म्हणून त्याला बोलवलंय. माझं म्हणणं कळलं? गुण संपल्यानंतर काय बोलवतं का कोणी? तबला वाजवतो तिथपर्यंत बोलवतो. तबला वाजवणं बंद झाल्यानंतर, गुण कमी झाल्यानंतर तोही संपला. नाही म्हणाले आता काय, त्यांच्यात तेवढी ताकद राहिली नाही, आता वाजवत नाहीत, संपलं. म्हणजे त्या व्यक्तीला किंमत नाही, तर त्याच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाला किंमत आहे. माझं बोलणं कळलं का? इथे बसा की. ओ बसा माई महाराज, बसा की. जाणते श्रोते आहे तुम्ही. बसा. म्हणजे